स्वामी म्हणतात, बाळा, मनात जुन्या रागाची गाठ बांधून ठेवू नकोस. तिने तुझेच जीव गुदमरतो. क्षमा करणे म्हणजे समोरच्याची चूक विसरणे नव्हे, तर स्वतःला त्या वेदनेतून मुक्त करणे. होय, तू न्यायाचा विचार करू नकोस. तो हिशोब माझ्याकडे अगदी चोख आहे. दुसऱ्यांच्या चुका विचार करत बसण्यापेक्षा स्वतःच्या मनाच्या शांतीला महत्त्व दे. जळत्या निकारात हात धरून दुसऱ्यावर फेकायला गेलास तर आधी स्वतःचेच हात भाजतो, हे लक्षात ठेव. आज तुझ्या मनातील सर्व कडवटपणा आणि तक्रारी माझ्या चरणावर अर्पण कर आणि मोकळा श्वास घे. तुझे मन जेवढे रिकामे आणि स्वच्छ असेल, तेवढेच माझे प्रेम त्यात सामावेल. सुडाची भावना माणसाला जाळते, पण क्षमेची भावना माणसाला देवाच्या जवळ नेते. माफ कर आणि पुढे चल. तुझे भविष्य भूतकाळापेक्षा सुंदर आहे.